समजून घेता येतात. मी जसं सांगत होतो ना की अँग्युलर मोमेंटम नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे कोनीय संवेग. तुमच्यापैकी सायकल कुणाला कुणाला चालवता येते? अरे वा, बरं. आता मला सांगा, गतीने सायकल चालवणं सोपं की संथ गतीने चालवणं सोपं? असं फास्ट चालवणं सोपं. बर, म्हणजे संथ आणि गतीने याच्यातला काही संदर्भ लागत नाही. हां, बर. फास्ट चालवणं का सोपं? मग फास्टचा आणि बॅलन्सचा संबंध काय? ज्यावेळेस आपण सायकल फास्ट चालवतो त्यावेळेस आपण थोडाफार इकडे तिकडे झालं तरी पण बॅलन्स करू शकतो, बरोबर. परंतु ज्यावेळेस ती अतिशय संथ गतीने चालवत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला तोल सांभाळणं अवघड जातं. असं का होतं? फास्ट चालवताना आपण कदाचित सायकलचा वेग, आपल्याला बॅलन्स आणि वेग यांचा संबंध कुठेतरी राखला जातो. ग्रॅव्हिटेशन फोर्स एवढा ॲक्ट करतात स्पीडमध्ये. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळीकडे सारखाच असतो. बेस बेस. हां, पुढे सांगा तुम्ही. मोशन ऑफ द इनर्शिया. तुम्ही एक नाणं घ्या, नाणं, आणि ते नाणं ना गतीने असं जमिनीवर जाऊ द्या. हां, म्हणजे सायकलच्या चाकासारखं. ते गतीने जोपर्यंत चालतं ना तोपर्यंत ते भरपूर दूरपर्यंत जातं, पण ज्यावेळेस त्याची गती कमी होते ना त्यावेळेस लगेच त्याचा तोल जातो. असं होण्याचं कारण असं की जसं मी आधीच्या प्रयोगात सांगितलं, तो कोनीय संवेग नावाची जी संकल्पना आहे ना ती सदिश राशी आहे. सदिश म्हणजे काय? ज्याला किंमत आहे आणि दिशा पण आहे. इट हॅज इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सो इट ऑलवेज ट्राय टू रिटेन दॅट डायरेक्शन अँड हायर द स्पीड हायर द अँग्युलर मोमेंटम. पूर्वी आम्ही एक प्रयोग दाखवायचो. तो प्रयोग असा होता, सायकलचं चाक घ्यायचं आणि तो जो ॲक्सल असतो ना सायकलच्या चाकाचा, त्या चाकाला एक दोरी बांधायची. तोच प्रयोग मी तुम्हाला आता इथे दाखवतोय बघा. म्हणजे असं ते सायकलचं चाक असायचं आणि त्याच्या ॲक्सलला अशी दोरी बांधलेली असायची. ज्यावेळेस ते असं स्थिर आहे त्यावेळेस ते असं क्षितिज समांतर पातळीत राहतं, आणि ज्यावेळेस मी त्याला असं फिरवतो, आता बघा मी माझ्यापासून दूर म्हणजे बाहेरच्या दिशेला फिरवतोय त्याला, हां, गतीने फिरवतो. आता बघा, आता ते उभ्या प्रतलामध्ये स्थिर आहे आणि जसजशी त्याची फिरण्याची गती कमी होईल तसतशी त्याची दिशा आहे ती उभ्याऐवजी हळूहळू तिरपी होत 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 ते क्षितिज समांतर पातळीत येईल. असं का होतं? पूर्वी हाच प्रयोग आम्ही दाखवण्यासाठी सायकलचं चाक वापरायचो. ते एवढं मोठं चाक घेऊन आम्हाला जावं लागायचं. आता तोच प्रयोग मी अतिशय साध्या सोप्या या खेळण्याने दाखवू शकतो. प्रश्न असा आहे की ते असं का होतं? कारण ज्यावेळेस मी फिरवत असतो त्यावेळेस तो फिरवताना त्याचा जो कोनीय संवेग आहे तो त्याच दिशेने ठेवण्यासाठी तो प्रयत्न करतो. जसजसा त्याचा वेग कमी होतो तसतसं तो जो कोनीय संवेग आहे तो कमी कमी होतो आणि मग तो क्षितिज समांतर पातळीत येतो. पण हे फिरत असताना तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा. ज्यावेळेस मी त्याला असं फिरवतो त्यावेळेस तो स्वतः म्हणजे अक्षाभोवतीचा फिरतो, त्याबरोबर या दोरीभोवती पण फिरतोय. हां, आणि ती फिरण्याची दिशा आहे ती नेहमी हीच असेल. समजा मी याची फिरण्याची दिशा माझ्या विरुद्ध बाजूऐवजी मी माझ्या बाजूला फिरवलं असं, तर त्याची फिरण्याची दिशा बघा बदलते. मग हे कसं काय समजतं? या दिशेला फिरवायचं म्हणजे माझ्या बाजूला फिरत असताना घड्याळाच्या दिशेने फिरायचं आणि माझ्या विरुद्ध दिशेला फिरत असताना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायचं, असं त्याला कोण सांगतं? याचा तुम्ही जो म्हणाला अँग्युलर मोमेंटम चेंज होत असतो, हां, त्यामुळे तो त्याची दिशा. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड इट इज अ व्हेक्टर प्रॉडक्ट. त्याच्यामुळे तो दिशा नेहमी मेंटेन करतो. ती दिशा बदलत नाही. फिरण्याची दिशा जशी आहे त्याच्याप्रमाणे त्याची या अक्षाबरोबर फिरण्याची जी दिशा आहे त्याच्याप्रमाणे त्याची दोऱ्याभोवती फिरण्याची पण दिशा बदलते. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे का हे जे आहे याच्या बघा, हे ज्यावेळेस फिरत असतं त्यावेळेस मी जर समजा मी असं जर ठेवलं तर ते पडण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेस मी त्याला फिरवतो आणि त्यावेळेस मी असं बोटावर पकडतो त्यावेळेस ते
पडत नाही, स्वतःला तोल सांभाळतं. कारण का, मुळात हे फिरतं इतक्या गतीने. तर का फिरतं, याच्यामध्ये एक बॉल बेरिंग आहे. बॉल बेरिंग म्हणजे काय, तर एक असं आहे जसं आपली खेळण्यातली गोटी असते ना, त्या गोटीसारख्या धातूच्या ह्या अशा प्रकारच्या गोळ्या असतात आणि त्या गोळ्यांचा स्पर्श तो अतिशय छोट्या क्षेत्रफळावर होतो. त्याच्यामुळे घर्षण हे क्षेत्रफळाच्या समानुपाती असतं. म्हणजे क्षेत्रफळ वाढलं तर घर्षण जास्त, क्षेत्रफळ कमी असेल तर घर्षण कमी, त्याच्यामुळे घर्षण कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे याचं जे वस्तुमान आहे ना, इट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे याचं वस्तुमान इथून इकडे जसं आहे तसं सर्व बाजूनी सारखं आहे. कुठे वेडवाकडं कोणत्या बाजूला जास्त जड आहे, कोणत्या बाजूला कमी जड आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे ते सगळीकडे सारख्या प्रमाणात विखुरलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचा जो सूत्र आहे ते आहे mr². म्हणजे आरची मात्रा जी आहे ती वर्ग आहे. त्याच्यामुळे याचं वस्तुमान जितकं आहे त्याच्यापेक्षा त्याची जर त्रिज्या जर जास्त असेल तर त्याचा परिणाम जास्त असतो. त्याच्यामुळे एमचा परिणाम जर बघायचा असेल तर तुम्हाला लक्षात येईल, बघा हे साधं आहे, प्लास्टिकचं आहे आणि याच्यामध्ये बेरिंग पण नाही, त्याच्यामुळे हे जास्त वेळ फिरणार नाही, लगेच स्थिर होतं. आणि याचं मास पण जास्त नाही, त्याच्यामुळे त्याचा अँग्युलर मोमेंटम पण जास्त नाही. हे फिरलं, हे थोड्या वेळ फिरणार आणि शांत होणार. परंतु आता हे बघा, हे जे आहे हे अतिशय जड आहे, त्याची आर कमी आहे, म्हणजे रेडियस कमी आहे, म्हणजे त्रिज्या कमी आहे. परंतु याला असं फिरवलं का त्याचं मास जास्त, म्हणजे हे पूर्ण धातूचं असल्यामुळे ज्यावेळेस मी त्याला असं फिरवतो त्यावेळेस ते त्याचं म्हणजे तुमच्या लक्षात येतं. आता समजा मी हे असं आहे आणि याला असं फिरवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो ना, ते त्याची दिशा बदलण्यास विरोध करतं. इट रेजिस्ट टू चेंज इट्स डायरेक्शन, हे आपल्याला जाणवतं. म्हणजे तुम्ही जर सायकलचं चाक असं फिरवताय, सायकलचं चाक फिरत असताना जर तुम्ही असं केलं ना तर आपल्याला आपल्या शरीरावर त्याची प्रतिक्रिया येते आणि तुम्ही जर त्या फिरणाऱ्या खुर्चीवर जर बसलेले असाल तर खुर्ची फिरायला लागते. ती जी क्रिया आहे ती मला याच्यात जाणवते. ज्यावेळेस हे फिरत असताना जर मी ही दिशा बदलली अशी केली तर ते त्याला विरोध करतं. त्याच्याऐवजी त्याची जी दिशा आहे ती मेंटेन करण्याचा, म्हणजे ती दिशा आहे तीच दिशा ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. ते सुद्धा तुम्ही याच्यावरनं अनुभवू शकता. म्हणजे हे असतानाच तुम्ही जर समजा, म्हणजे याचे वेगवेगळे बघा, हा जो आहे याचा वस्तुमान जास्त आहे